स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण राज्यामध्ये सुरू असताना त्याच्याच विकासाचं विजन घेऊनच ह्या उमेदवार खरं तर रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं नाव आहे वैशाली पवन उदागे. मी वंचित बहुजन आघाडीकडनं फॉर्म दाखल केलेला आहे. तुमचा खरं तर प्रवास कसा सुरू झाला राजकारणाचा आणि समाजकारणाचा? माझे मिस्टर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. तिथून स्टार्ट झाला माझा प्रवास की मीटिंग घेणं, समाजकार्य करणं ते करत होते. ते पाहून पाहून मलाही ओढ लागली त्या कार्याची. शिक्षण महाग झालेलं असताना आता आम्हाला शिक्षण हे आम्हाला अफोर्डेबल किमतीमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका वैशाली उदागे यांची आहे. खरं तर वडगाव मावळ म्हणजे तालुक्याचं गाव आहे. अशा ठिकाणी निवडणूक आहे, अतिशय प्रतिष्ठित निवडणूक मानली जाते. गेट आहे, मुलांचे येण्या जाण्याचे प्रॉब्लेम होतात, गाड्यांचे प्रॉब्लेम. गेट पडला की ॲम्ब्युलन्स आली तर प्रॉब्लेम होतो तिथे. वडगाव नागरिकांना सांगू शकते मी की पाणी खूप गढूळ येते, त्याची समस्या मी पहिली सोडवणार आहे. महिला सुरक्षित नाहीयेत. काय म्हणता तुम्ही आवाहन कराल, काय सांगा? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मी सल्यूट करेल की माझ्या मिसेसद्वारे मला संधी दिली आणि त्यांनी मला ते पात्र ठरवलं की बाबा तू निवडणूक लढू शकतो. मला कामं करायची आहेत, जाहिरात करायची नाही. मतदारांना एकच आवाहन करेल की मी, कारण का वडगावमध्ये जेवढ्या काही समस्या आहेत ह्या सत्ताधारी लोकांनी कुठल्याही समस्या सॉल्व्ह केलेल्या नाहीये. या मतदाराच्या वेळेस काय करतात की लोक जातात घरी, पाया पडतात, मत द्या म्हणतात आणि त्याच्यानंतर कोणी डोकूनही बघत नाही. पाणी पाहिजे आपल्याला, तो विकास व्हायलाच पाहिजे. तर छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या पण सॉल्व्ह करूच आपण. इथं अजूनही काही समस्या बाकी आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी ज्या समस्या सुटल्या गेलेल्या आहेत त्या समस्या कमी, पण त्याची जाहिरात ही जास्त झालेली आहे. पहिली समस्या पाणीच आहे आपल्यासाठी. महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत जो प्रश्न असेल तोही मला सोडवायचा आहे. वैशाली उदागे ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या ह्या उमेदवार आहेत आणि खरं तर वडगाव मावळ हे तालुक्याचे ठिकाण आहे. जो केशवनगरकडे येणारा जो ब्रिज आहे, म्हणजे जो रेल्वे गेट आहे, त्या रेल्वे गेटवरती ब्रिज व्हावा जेणेकरून केशवनगर असेल, पुढे कातवी असेल किंवा पुढे सांगवी असेल, ह्या गावांनाही सोयीस्कर तिथं होऊ शकेल. त्यांना जे क्वालिटी एज्युकेशन म्हणतो आपण, दर्जेदार शिक्षण हेही मिळालं पाहिजे. गावच्या नागरिकांना एकच आवाहन करते की बहुमताने मला विजय करून द्या. बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा फॉर्म भरलेला आहे. एकंदरीत लोक त्यांना किती पसंती देत आहेत, लोक त्यांच्या मागे किती उभे राहतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. साहित्य वार्तासाठी सुभाष बोते सोबत मी प्रफुल्ल, वडगाव.